नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी वर्गीकरण विषय बुद्धिमत्ता चाचणी यामधील वर्गीकरण संख्या यामधील काही महत्त्वाचे प्रश्न जे की परीक्षेला हमखास विचारले जातात व्हिडिओमध्ये घेणार आहोत। प्रश्न बघा असा विचारला जातो, गटात न बसणारी संख्या शोधा। पहिलं बघा 112, 400, 104 आणि 202। आता काय करायचं आपण या दिलेल्या संख्येतील अंकांची काय करायचे, बेरीज करायचे। मग बघा 1 + 1 + 2 बरोबर किती झालं 4। यांची बेरीज करा, 4 + 0 + 0 बरोबर 4। 1 + 0 + 4 बरोबर 5। 2 + 0 + 2 बरोबर किती आली बेरीज 4। मग बघा पहिल्या पर्यायामधल्या अंकांची बेरीज 4, दुसऱ्या पण 4, चौथ्या पण 4, मग तिसऱ्या संख्येतील अंकांची बेरीज मात्र किती आले 5 आले। म्हणून इथे या प्रश्नामध्ये गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 3 104। पुढचा प्रश्न बघा, 4123, 9182, 5357, 6247। बघा या संख्या प्रकारामध्ये आपलं निरीक्षण सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। आता इथे बघा एकक आणि हजार या स्थानांचा जर आपण गुणाकार केला, बघा 4 × 12। आता इथे बघा 9 × 2 = 18, 5 × 7 = 35 आणि 6 × 7 = 42 पाहिजे होतं, पण इथे 24 दिले, इथे पाहिजे होतं 42 आहे की नाही, म्हणजे ही संख्या अशी पाहिजे होती। मग इथे चुकीचं आहे, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। तिसरा प्रश्न बघा 200, 600, 900, 301। आता याच्यामध्ये दिलेली संख्या बघा 200 100च्या पटीतील संख्या आहे, म्हणजे पर्याय 200, 600 आणि 900 या संख्या 100च्या पटीतील संख्या आहेत, पण 301 मात्र 100च्या पटीतील संख्या नाही, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 301। पुढचा प्रश्न बघा 36, 81, 26, 16। बघा या जर संख्यांकडे आपण निरीक्षण केलं तर आपल्याला लगेच लक्षात येतं की ह्या वर्ग संख्या आहेत। मग बघा 6चा वर्ग 36, 6चा वर्ग म्हणजे काय 6 × 6 = 36, 9चा वर्ग 9 × 9 = 81 आणि बघा इथे 4चा वर्ग 4 × 4 = 16, 26 ही वर्ग संख्या नाही, म्हणून मी इथे उत्तर आहे गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 3 26। पुढचा प्रश्न बघा 75, 80, 64, 128। आता याचा बघा या संख्यांमध्ये बघा 75, 80, 64, 128 या संख्यांचं बघा या पाढ्यातील संख्या आहेत। मग इथे बघा 8 × 10 = 80, 8 × 8 = 64 आणि 16 × 8 = 128, म्हणजे या सगळ्या संख्या 8च्या पाढ्यातील संख्या आहेत किंवा या सगळ्या संख्यांना 8ने भाग जातो, पण 75 या संख्येला मात्र 8ने भाग जात नाही, म्हणून मी इथे गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 1 75। बघा आपल्या मूळ संख्या पाठ पाहिजेत, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या। आता ह्याच्यामध्ये बघा 67, 17, 37, 27 याच्यामध्ये 67, 17 आणि 37 मूळ संख्या आहेत आणि 27 ही संयुक्त संख्या आहे, म्हणून मी इथे गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, यांची आपण बेरीज करूया म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल। 9 बघा एकक 1, 9 आणि 1 10, हाताला 1 7, 8 9 आणि हातचा 1 10, 100 बेरीज झाली। यांची बेरीज बघा 5 आणि 3 8, 7 आणि 2 9, 7 आणि 3 10, हाताला 1 5
4 आणि 1 हातचा 5 आणि हे 5 10 बरोबर 100. 1 आणि 9 10 हाताला 1, 6 आणि 3 9, 9 आणि 1 हातचा 10. बघा सगळ्यांची बेरीज 100 आहे आणि याची बेरीज मात्र 98 आहे. म्हणून इथे गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 2.